कारण आम्ही 5 भाऊ, आई, मावशी आणि काका सगळे एकाच दुकानावर काम करायचो. ग्राहकच आम्हाला म्हणायचे, अरे तुम्ही सगळेजण इथं काय करताय, बाहेर पडा, काहीतरी केलं पाहिजे. आणि माझी तर स्वप्न मोठी होती 7वीत असतानाच, ती ऑडी, BMW, मर्सिडीज अशा गाड्या घ्यायची. आपण म्हणतो ना, काला येतच मग हे नमः. तर चहा ज्या वेळेला आम्ही विकत होतो, चहाबरोबर बाकीचे प्रोडक्ट पण ॲड झाले. वडापाव, पोहे, उपीट, शिरा, मिसळ, राईस प्लेट, हे सगळे प्रोडक्ट. मग श्री गणेश अमृततुल्यचं श्री गणेश अमृततुल्य अँड स्नॅक सेंटर असं झालं. म्हणजे आम्ही बाकीचे प्रोडक्ट विकायला लागलो. मी वेगवेगळे 32 व्यवसाय, म्हणजे प्रत्येक व्यवसायामध्ये पैसे गेले, पण अनुभव मी विकत घेतला. म्हणून आम्ही बिझनेस कोचिंग क्लास केले. त्याच्यामधनं कळलं आम्हाला मार्केटिंग काय असते, ब्रँडिंग काय असतं, प्लॅनिंग काय असतं, प्रोसेस काय असते. या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केल्याच्या नंतर वेगवेगळ्या ट्रायल्स घेतल्या आम्ही चहावर. म्हणजे आम्ही ठरवलं होतं की 5 वर्षात 100 आउटलेट करायचे, पण आम्ही एकाच वर्षात 150 आउटलेट केले होते. तर ज्यांना व्यवसाय सुरू करायचा आहे किंवा ज्यांच्याकडे आयडिया आहे तर त्यांना ती इम्प्लिमेंट करायची आहे किंवा प्रॅक्टिकली करायची आहे, अशांना तुम्ही काय सल्ला द्याल? नमस्कार, आपलं सर्वांचं आजच्या या पॉडकास्टमध्ये सहर्ष स्वागत. मित्रांनो, 2018 मध्ये तुम्ही एक बातमी नक्की ऐकली असेल. ती म्हणजे पुण्यातील एक चहावाला महिन्याला 12 लाख कमवतो. महाराष्ट्रातील तसेच भारतभर अनेक मीडिया हाऊसने याची दखल घेतली आणि तो बिझनेस म्हणजे मराठी माणसाने सुरू केलेलं येवले अमृततुल्य. परंतु येवले अमृततुल्यची सुरुवात कशी झाली? कात्रज येथील एका छोट्याशा टपरीपासून सुरू झालेला हा प्रवास आणि आज 2025 मध्ये त्याचे जवळपास 550 पेक्षा जास्त आउटलेट्स आहेत. तर या व्यवसायाची सुरुवात कशी झाली, हा व्यवसाय उभारताना काय काय अडचणी, काय काय अडथळे आले, हे सगळं आज आपण या पॉडकास्टमध्ये जाणून घेणार आहोत आणि निश्चितच या पॉडकास्टमधून नवीन काही ना काही शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आज आपल्यासोबत येवले अमृततुल्यचे डायरेक्टर माननीय श्री नवनाथ येवले सर आहेत. सर, तुमचं आजच्या पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत. नमस्कार. येस, सर्वप्रथम मला या व्यवसायाची सुरुवात कशी झाली किंवा कुठून झाली हे जाणून घ्यायला आवडेल. आणि एक 10 रुपयाच्या चहाचा एवढा मोठा व्यवसाय होऊ शकतो हे तुम्ही म्हणजे करून दाखवलं, तर यामागे नेमकी स्टोरी कशी होती आम्हाला थोडक्यात सांगा. येवले अमृततुल्यची खरी सुरुवात जी आहे, जी येवले अमृततुल्य नावाने झाली, ती म्हणजे 1 जून 2017. आणि जो वर्षानुवर्ष चालू होता आमचा जो व्यवसाय, त्याची सुरुवात झाली श्री गणेश अमृततुल्य या नावाने 1983 साली. ओके. हां, म्हणजे आपण म्हणतो ना की 1980चा जो काळ होता, हा जो काळ होता, हा प्रत्येक जे आपले पूर्वज आहेत म्हणजे आजोबा वगैरे, त्यांच्यासाठी हा खडतर काळ होता. आणि आमचा जो भाग आहे पुरंदर भाग, हा म्हणजे एकदम डोंगराळ भाग. मग या डोंगराळ भागामध्ये शेती म्हणजे तुकड्या तुकड्यांमध्ये शेती करायची म्हटली तरी भरघोस असं पीक येणार नाही किंवा अशा गोष्टी. अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेला आमच्या आजोबांनी त्यांच्या पूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह ज्यावेळेला करत होते, त्यावेळेला कुटुंब सांभाळत असताना, कारण त्यांनाही 5 मुलं होते, मुलगी होती, मग या सर्वांना सांभाळताना त्यांच्या डोक्यावरती कर्ज झालं आणि फेडण्यासाठी म्हणून प्रथमतः आमच्या वडिलांना पुण्यात पाठवलं. मग वडिलांनी एका श्री ओंकार अमृततुल्य या दुकानावरती काम केलं 2 वर्ष. 2 वर्ष काम केल्याच्या नंतर काही कर्ज फिटलं. वडिलांनी असा विचार केला की शेतीला काय पूरक व्यवसाय करू शकतो का, म्हणून त्यांनी 1-2 म्हशी घेतल्या आणि वडिलांना आजोबांना दुधाचा व्यवसाय चालू करून दिला. दुधाचा व्यवसाय चालू झाला. मग आजोबा दूध घेऊन पुण्यामध्ये कॅम्पात MG रोडवरती तिथे येऊन विकायचे भोपळे चौकामध्ये. पण त्यावेळेला असं कधी दूध विकलं जायचं आणि कधी विकलंही नाही जायचं. तर ज्यावेळेला दूध शिल्लक राहायचं त्यावेळेला आजोबांच्या डोळ्यासमोर एक प्रश्न उभा राहायचा की अरे ह्या दुधाचं करायचं काय. मग विचार केला वडिलांनी की अरे 2 वर्ष झालं एका अमृततुल्यच्या दुकानावर आपण काम करतोय, तर मग का नाही मग आपण आज अमृततुल्यचा चहा बनवून जर चहा विकला तर दूधही खपेल आणि चहाही विकला जाईल, 2 रुपये आपल्याला एक्स्ट्रा सुद्धा मिळतील. पण दुकान चालू करायला त्यांच्याकडे भांडवल नव्हतं. तरीसुद्धा एका मित्राला बरोबर घेतलं आणि आपण म्हणतो ना की डेअरिंग केली. मग पुण्यामध्ये MG रोडवरती परदेशी म्हणून एक ग्रस्त आहेत, त्यांचं शॉप भाड्याने घेतलं आणि तिथं खऱ्या अर्थाने चहा विकायला सुरुवात केली. हा काळ 1980चा होता. या काळामध्ये ज्या वेळेला सुरुवातीला चहा विकला, मग वडिलांना असं वाटायला लागलं की अरे आपलं पण एक स्वतःचं दुकान असायला पाहिजे. पण भाड्याचं दुकान परत स्वतःचं घ्यायचं, पण एक चांगली संधी चालून आली पण वडिलांकडे तेवढे पैसे नव्हते. मग परत वडिलांनी घरच्यांपुढं विषय मांडल्याच्या नंतर आईने पटकन लगेच स्वतःचे दागिने दिले. त्यांच्या आईचे दागिने काही मित्रांकडनं आणि काही त्यांच्याकडे होते, काही नातेवाईकांनी अशी मदत केली. आणि खऱ्या अर्थाने 1983 साली आम्ही ते दुकान घेतलं
आणि श्री गणेश अमृततुल्य या नावाने आमचा स्वतःचा खऱ्या अर्थाने चहा विक्रीला व्यवसाय चालू झाला. आणि त्याच वेळेला माझा जन्म झाला. मला नेहमी असं वाटतं की बहुधा माझा जन्म हा चहा विक्रीसाठीच झाला असा. मग हा ज्या वेळेला जन्म झाला, शिक्षण गावाकडे झालं आणि 10वी कंप्लीट झाल्याच्या नंतर ज्या वेळेला वडिलांबरोबर आलो त्यावेळेला वडील हॉटेलवर बरोबर ठेवायचे त्यांच्या. आणि नेहमी मला एक गोष्ट सांगायची की माझं एक स्वप्न आहे की आपल्या नावाने काहीतरी एक ब्रँड असायला पाहिजे. वडील दुधाचा व्यवसाय करत होते, त्याचबरोबर हॉटेलही होतं, ब्रँड असायला पाहिजे असं नेहमी म्हणायचे. पण आपण म्हणतो ना की काळ जसं आपण म्हणतो ना काला ये तस्म हे नम, तर चहा ज्या वेळेला आम्ही विकत होतो चहाबरोबर बाकीचे प्रोडक्ट पण ॲड झाले. वडापाव, पोहे, उपीट, शिरा, मिसळ, राईस प्लेट, हे सगळे प्रोडक्ट. मग श्री गणेश अमृततुल्यचं श्री गणेश अमृततुल्य अँड स्नॅक सेंटर असं झालं. म्हणजे आम्ही बाकीचे प्रोडक्ट विकायला लागलो. आणि आपण म्हणतो ना वडील स्वतःच्या व्यवसायाचे चांगले स्वप्न रंगवत असतानाच वडिलांचं दुःखद असं निधन झालं 2001ला. मग निधनानंतर 8 लाखाचं कर्ज आमच्या डोक्यावरती होतं. मग ते कर्ज जे फेडायचं होतं आम्हाला, ते फेडण्यासाठी म्हणून आम्ही काय केलं, दुकानामध्ये होते नव्हते तेवढे कामगार आम्ही बाहेर काढले आणि स्वतः मग आम्ही हॉटेलमध्ये काम केलं. त्यावेळेला आम्हाला कळलं की एका ग्राहकाची नाळ काय असते. कारण सगळे छोटी छोटी कामं जी आहेत ते आम्ही केली. कोणी फरशी पुसायची, कोणी पैसे घ्यायचे, कोणी मटेरियल काढायचा, कोणी भांडी घासायची, कोणी पार्सल द्यायचं, ही वेगवेगळी कामं केली. त्याच्यामध्ये आम्हाला कळलं की ग्राहकांना कशा पद्धतीची टेस्ट अपेक्षित आहे. त्याच्यानंतर ग्राहक कोणत्या पैशाला ॲफोर्डेबल वाटतं त्याला की ही प्राईज आहे, ह्याला अफोर्डेबल आहे. ग्राहकाची अपेक्षा काय, टेस्ट असेल, सर्व्हिस असेल, क्लीननेस, क्वालिटी, ह्या सगळ्या गोष्टी कळल्या. आणि आपण म्हणतो ना की त्या दुकानावर काम करत असताना ग्राहकच यायचे ना आम्हाला म्हणायचे, कारण आम्ही 5 भाऊ, आई, मावशी आणि काका सगळे एकाच दुकानावर काम करायचे. ग्राहकच आम्हाला म्हणायचे, अरे तुम्ही सगळेजण इथं काय करताय, बाहेर पडा, काहीतरी केलं पाहिजे. आणि माझी तर स्वप्न मोठी होती 7वीत असतानाच की ऑडी, BMW, मर्सिडीज अशा गाड्या घ्यायची. ही 7वीत असतानाच स्वप्न. मग कुठंतरी ते काम करत असताना ज्यावेळेला ग्राहक बोलायचे त्यावेळेला पटकन डोक्यात येतं, अरे हे तर वडिलांनी कमवलेलं, हे वडिलांचं आहे, आपलं काहीतरी अस्तित्व असायला पाहिजे, आपण पण काहीतरी घेऊयात. म्हणून मार्केटमध्ये वेगवेगळे व्यवसाय करायला गेलो. जसजसे वेगवेगळे व्यवसाय केले तर एक 32 व्यवसाय झाले. या 32 व्यवसायामध्ये एक गोष्ट लक्षात आली, ज्यावेळेला 2011 साली अख्खं कुटुंब बसलं होतं. अण्णांकडनं कळलं की 1983 साली ज्यावेळेला आपण अमृततुल्यचा व्यवसाय चालू केला त्यावेळेला फक्त आपण चहाच विकत होतो. पण 1995 नंतर बाकीचे प्रोडक्ट त्याच्यामध्ये ॲड झाले. मग चटकन डोक्यात आलं, वेगवेगळे व्यवसाय पण केले होते, मार्केट पण फिरत होतो. तर मार्केटमध्ये मला ती एक गोष्ट जाणून आली की मार्केटमध्ये अमृततुल्य आहेत, बोटावर मोजण्या इतके, पण त्यांच्या पुढं गर्दी आहे. मग काय, मग याचा ॲनालिसिस केल्याच्या नंतर माझ्या त्यावेळेला लक्षात आलं होतं की इथं लाईव्ह बनवला जाणारा जो चहा आहे तो अमृततुल्यमध्ये मिळतो. स्नॅक सेंटर, हॉटेलमध्ये गेलं तर कुठंतरी तो बनवून ठेवलेला असतो चहा. मग कुठंतरी एक लोकांना लाईव्ह टेस्ट पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, ज्यावेळेला अण्णांनी सांगितलं त्यावेळेला पटकन आलं लक्षामध्ये की वेगवेगळे मार्केटमध्ये ब्रँड आहेत. मॅकडॉनल्ड्स आहे, डॉमिनोज आहे, स्टारबक्स आहे, CCD आहे, पण चहामध्ये कुठलाच ब्रँड नाही. पाण्यानंतर सगळ्यात जास्त पिलं जाणारं पेय म्हणजे चहा, आणि याच्यात काहीच ब्रँड नाही. मग हा एक गॅप आहे, इथं आपण भरून काढू शकतो. त्यावेळेला चर्चा झाली 2011ला आणि चटकन त्याच वेळेला आम्ही डिसिजन घेतलं की अरे नाही, चहामध्ये एक गॅप दिसतोय. आणि जर आपलं पॅशन आहे, 1983 पासून आपण त्याच व्यवसायामध्ये आहोत. आणि आम्ही पण ज्या वेळेला वडील गेल्याच्या नंतर आम्ही हॉटेल सांभाळायचो तर आम्हालाही त्याच्यामध्ये आवड निर्माण झाली होती. पण आपण म्हणतो ना की काखेत कोळसा गावाला वळसा, म्हणजे आपल्याकडं आपलं भरपूर काय असतं, पण आपण बळच मार्केटमध्ये काहीतरी आपल्याला अजून पैसे कमवायच्या नादामध्ये आपण फिरत असतो. म्हणजे आपलं हॉटेल होतंच जे आपल्याला एका लेवलला घेऊन जाणार होतं, पण त्याकडे कधी लक्ष नाही गेलं. मग तेच पॅशन म्हटलं आता ह्याच्यावरतीच आपण काम करायचं. मग 2011 आणि 2017 या पिरियडमध्ये आम्ही विचार केला की जर 32 व्यवसायात आपण फेल जातोय आणि काय व्यवसायामध्ये सक्सेस होत आहे, तर व्यवसायाचं कधीच चुकत नसतं, चुकतं करणाऱ्याचं. म्हटलं अरे आपलं कुठंतरी चुकतंय, आपल्याला काहीतरी शिकण्याची गरज आहे. म्हणून आम्ही बिझनेस कोचिंग क्लास केले. त्याच्यामधनं कळलं आम्हाला मार्केटिंग काय असती, ब्रँडिंग काय असतं, प्लॅनिंग काय असतं, प्रोसेस काय असते. या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केल्याच्या नंतर वेगवेगळ्या ट्रायल्स घेतल्या आम्ही चहावरती. मार्केट परत एक ॲनालिसिस केला की मार्केटमध्ये गॅप काय आहे, मळकटलेल्या ठिकाणी उभं राहून चहा पिणं,
उगीच पाणी टाकून लोकांना आपण म्हणतो ना पैसे कमवायच्या नादामध्ये पाण्यासारखा चहा पाजणं, हे जे प्रकार मार्केटमध्ये पाहिले, म्हटलं हा खूप मोठा गॅप आहे आणि याला आपण हे करू शकतो. पूर्ण प्लॅनिंग केलं. 5 वर्षाचा गोल आम्ही त्यावेळेला ठेवला. 1 वर्षामध्ये आम्हाला 100 आउटलेट करायचे हा गोल ठेवला आणि विचार केला की 32 व्यवसायामध्ये आपण पैसे टाकून म्हणजे भांडवल टाकून व्यवसाय उभा केला. हा एकमेव व्यवसाय याच्यामध्ये भांडवल बिलकुल टाकायचं नाही. ओके. हां. म्हणून मग आम्ही भारती विद्यापीठमध्ये एक जागा बघितली, त्याला भाडं ठरवलं. एक मित्राची टपरी आहे, ती भेळीची टपरी त्याची भाड्याने घेतली की बाबा महिन्याने तुला भाडं देता येईल, महिनाभर तर मी धंदा करेल, कारण इन्व्हेस्टमेंट जास्त करायची नव्हती. आणि थोडंफार काय भांडी वगैरे घेतली आणि त्या टपरीवर आम्ही व्यवसाय सुरुवात केली. म्हणजे 1 जून 2017ला जी खऱ्या अर्थाने आमची येवले अमृततुल्य चहा विक्रीला आमची सुरुवात झाली. ओके. आणि तुम्ही आता उल्लेख केला की तुम्ही 32 व्यवसाय वेगवेगळे केले, तर त्याच्या लर्निंग किंवा त्याच्या फेलियरचा तुम्हाला काही या व्यवसायात फायदा झाला का? 100%. म्हणजे मला हे सांगायला, हे माझं मत आहे की भारताच्या शिक्षण पद्धतीमध्ये कुठंच आपल्याला व्यवसाय शिकवला जात नाही. बरोबर. म्हणजे तुम्ही एक चांगले नोकरदार कसे बनू शकता आणि चांगली नोकरी तुम्हाला कशी मिळेल, या पद्धतीने आपली शिक्षण पद्धती आहे. मी वेगवेगळे 32 व्यवसाय म्हणजे प्रत्येक व्यवसायामध्ये पैसे गेले, पण अनुभव मी विकत घेतला आणि तो अनुभव मला या 33व्या व्यवसायामध्ये कामाला आला, जो म्हणजे येवले अमृततुल्य. ओके. म्हणजे 32 व्यवसायाचं लर्निंग आहे ना. म्हणजे कोणता प्रत्येक व्यवसाय ज्यावेळेला आपण करतो, जर मला व्यवसायाचं पहिलंच नॉलेज असलं असतं, म्हणजे मी आज छातीठोकपणे सांगू शकतो की मी ज्या वेळेला ते 32 व्यवसाय केले, त्याच्यामध्ये जे वेगवेगळे व्यवसाय होते, त्याच्यातला मी एक जरी व्यवसाय केला असताना तरी मी या उंचीवरती घेऊन गेलो असतो. पण मला माहीत नव्हतं ना की व्यवसाय मोठा कसा करायचा, त्याचं प्लॅनिंग कसं असतं, ब्रँडिंग मार्केटिंग कशी असते, या गोष्टी माहीत नव्हत्या. पण आज ते माहीत झालं. मग त्या 32 व्यवसायाचा अनुभव ज्यावेळेला मी 33व्या बिझनेसमध्ये टाकला, तेव्हाच हे येवले अमृततुल्य जे आहे ते सक्सेस झालं. ओके. आणि भारती विद्यापीठापासून हा प्रवास सुरू झाला 2017मध्ये आणि आज आपण 2025 मध्ये हा पॉडकास्ट करतोय. आणि आज 550 पेक्षा जास्त तुमचे आउटलेट्स आहेत पूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर पण तुम्ही आता एक्सपान्शन करत आहात. बरोबर. तर हे कसं केलं, कसं साध्य तुम्ही प्रॅक्टिकली पॉसिबल केलं? कसं असतं की एक शास्त्रज्ञ असतो की त्याला त्याच्या आयुष्यात तो काही ना काहीतरी एखाद्या गोष्टीवर प्रयोग करत असतो आणि भरपूर प्रयोग केल्याच्या नंतर कुठंतरी त्याला तो प्रयोग सक्सेस ज्या वेळेला होतो, तो जो आनंद होतो आणि एक कॉन्फिडन्स बिल्ड होतो की नाही, येस, हीच गोष्ट आहे ज्याच्यासाठी मी अहोरात्र कष्ट केले. मग आम्ही पण ज्या वेळेला या चहावरती ज्या वेळेला काम केलं आम्ही, आणि काम केल्याच्या नंतर आम्हाला असं वाटलं, ज्यावेळेला आम्ही 1 जून 2017ला ज्यावेळेला टपरी टाकली आणि टपरीनंतर आम्ही तिथं चहा विकायला लागलो, त्यावेळेला आजूबाजूचे जे चहावाले होते, जे टपरीवर चहा विकायचे, त्यांचं एक 25 लिटर दुधापर्यंत ते गेले होते. पण आम्ही एक 5 ते 6 महिन्यामध्येच आम्ही तिथं जवळजवळ 120 ते 130 लिटर दुधापर्यंत गेलो. 6 पट. हा. मग तो एक म्हणतो ना की भरपूर मेहनत घेतल्याच्या नंतर आता सापडलेलं, येस, हा एक व्यवसाय आहे जो आपल्याला एका उंचीपर्यंत घेऊन जाईल. बरं, व्यवसाय उंचीपर्यंत घेऊन जायचा म्हणजे त्याला आली दूरदृष्टी, म्हणजे पुढचं प्लॅनिंग आलं. मग या गोष्टीचं प्लॅनिंग जे आहे ते आम्ही 2016 आणि 15 या 2 वर्षामध्ये पुढच्या 5 वर्षाचं प्लॅनिंग केलं. आणि पुढच्या 5 वर्षामध्ये आम्ही अगोदरच ठरवलेलं होतं की 5 वर्षात 100 आउटलेट करायचे. पण जे आपण म्हणतो ना की चहाप्रेमी आणि ग्राहक मायबाप एकदा का त्यांनी डोक्यावरती घेतलं की मग 100% तुमचा विजय निश्चित असतो. मग तीच गोष्ट आमच्या बाबतीत झाली. म्हणजे आम्ही ठरवलं होतं की 5 वर्षात 100 आउटलेट करायचे, पण आम्ही एकाच वर्षात 150 आउटलेट केले होते. ओके. हा. मग तो एक जो सक्सेस मिळाला, मग आम्ही थांबलोच नाही की नाही आता मग 200, 350, मग 500 आणि आता 550+. म्हणजे आता जवळजवळ आम्ही 15 राज्यांमध्ये आत्ता आमचा प्रेझेन्स आहे. हा, भारतामध्ये. आणि मला ती घटना अजूनही आठवते किंवा तो एक तुम्ही स्वारगेटला मला वाटतं की कार्यक्रम घेतला होता फ्रँचायझीसाठी, तर हॉल भरून बाहेर लोक उभी होती, तर तो अनुभव मला सांगा कसा होता? म्हणजे ज्यावेळेला आम्ही टपरी चालू केली होती त्यावेळेला आम्हाला 40-50 फ्रँचायझीच्या रिक्वायरमेंट होत्या. आणि जे कॉर्पोरेट ब्रँडिंग असलेलं आउटलेट आम्ही 9 फेब्रुवारी 2018ला लॉन्च केलं. श्रीमंत दगडूशेठ हलवाई, त्याच्या बाजूला फरासखाना पोलीस चौकी, त्याच्या अपोजिट साईडला. ते लॉन्च केल्याच्या नंतर
एक 2 महिन्यामध्ये त्याला एवढी प्रसिद्धी मिळाली की आम्हाला अगोदर 40-50 फ्रँचायझीच्या रिक्वायरमेंट आणि एवढ्या फ्रँचायझीसाठी इन्क्वायरीज आल्या की आम्ही पद्मावतीला अण्णाभाऊ साठे सभागृह घेतलं. त्याची सिटिंग कॅपॅसिटी खाली 1000 500 असे 1,500 लोकांची. पण आम्ही तिथं ज्यावेळेला कार्यक्रम घेतला त्यावेळेला 1,500 लोक चेअरवर बसले होते, 1000 लोक खाली बसले होते आणि जवळजवळ 1000 लोक रिटर्न गेले होते. म्हणजे अक्षरशः आम्हाला बाउन्सर ठेवायला लागले होते त्यावेळेला, एवढी गर्दी. म्हणलं प्रत्येकाला नाही सांगू शकत आपण, म्हणून आम्ही तो इव्हेंट घेतला होता की सगळ्यांना जे काय असेल आपलं फ्रँचायझी मॉडेल सांगूया. येस. आणि सर तुम्ही म्हणजे येवले अमृततुल्य किंवा चहा त्याला एक वेगळी टेस्ट आहे, तर त्यात काय असं सिक्रेट इन्ग्रेडियंट वगैरे आहे का ज्याने ते चहाला टेस्ट येते, किंवा तुम्ही जसं कोको कोलाचं एक सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे ते कोणाला डिस्क्लोज करत नाही, तसं येवलेचं काही आहे का? नाही, ह्याच्यामध्ये सिक्रेट असं प्रत्येक प्रोडक्ट म्हणजे आपण म्हणतो ना की मसाल्यामध्ये काही गोष्टी सिक्रेट आहेत, पण जी बनवण्याची पद्धत किंवा ती बनवण्याची जी काही प्रोसेस आहे याच्यामध्ये सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. ती जर मेंटेन असेल तर पर्टिक्युलर जी आपल्याला टेस्ट पाहिजे ती टेस्ट आपल्याला मिळू शकते. आणि काही गोष्टी तर प्रत्येक बिझनेसमध्ये सिक्रेट असतात, तसेही आमच्या मसाल्यामध्ये पाहिलं म्हणजे टायमर वगैरे लावलेला असतो तिथे, टाइमनुसार सगळ्या गोष्टी होत असतात. मग ह्याची जी क्वालिटी आहे किंवा जे एक गुणवत्ता म्हणू शकतो आपण त्याला, तर ती सगळ्या स्टोअरमध्ये तुम्ही कशी मेंटेन करता? मुळात आम्ही ज्यावेळेला प्रॅक्टिकल लेवलला आम्ही काम केलं हॉटेलमध्ये त्यावेळेला आम्हाला एक गोष्ट लक्षात आली होती की ज्यावेळेला एखादा कामगार काम करतो त्यावेळेला त्याचा माइंडसेट त्याला जे काम दिलेलं असतं त्याच्यावरच असेल असं नाहीये, हा नेहमी चुका करणार आहे. दुसरी गोष्ट डिपेंडन्सी, म्हणजे जर आपण आचार्याला सांगितलं की तू हा चहा बनवून तू चांगला बनवतो, त्याच्यावरती डिपेंडन्सी येते त्याच्या मनामध्ये. मग नंतर असं वाटतं की त्याला की अरे माझ्याशिवाय हे दुकान चालूच शकत नाही. हा जो गॅप होता हा खूप मोठा होता. आम्ही विचार केला की ह्याला कमी करायचा, आणि जर स्टँडर्ड केलं तर उद्या कुणी जरी उभा राहिला तरी त्याला चहा बनवता आला पाहिजे. मग सायकोलॉजी जी असते सायकोलॉजीनुसार काय की मी तुम्हाला सांगितलं की बाबा 1 चम्मच साखर टाक, 1 चम्मच पावडर टाक, 1 चम्मच मसाला टाक, पण ज्या वेळेला तुम्ही ते चहा बनवता आणि काही गोष्ट तुमचे मित्रांबरोबर भांडणं झालेली असतील किंवा घरी किरकिर झालेली असतील आणि त्या नादात तुम्ही चहा बनवताय, मग 1 चम्मच साखरच्या ऐवजी तुम्ही 2 चम्मच टाकले, 1 मसाल्याच्या ऐवजी 2 चम्मच टाकले, किंवा चहा उकळायला ठेवला तुम्हाला सांगितलं 5 मिनिटात काढ, पण 5 मिनिटं होऊन गेले तरी काढला नाही, किंवा 5 मिनिटाच्या आतमध्ये काढला. मग तिथं आम्ही विचार केला की ही जी गोष्ट आहे ही आपल्याला माणसावरती काम करायचं आणि माणसाला कंट्रोल करायचं. त्याच्या डोक्यात तर वेगवेगळे विचार असतात. या विचारांना कंट्रोल करण्यासाठी आम्ही बजर दिला की बाबा टायमिंगनुसार चहा उकळला की तो बजर वाजायला लागला की त्याला कळेल की हा वाजायला लागलं म्हणजे चहा काढायचा. बरोबर. याच्यामुळं काय झालं, आम्ही त्या जे काही प्रोडक्ट हे केले त्याचे आम्ही किट तयार केले, किट बजर. याच्यामुळं काय झालं की आम्हाला फ्रँचायझीला जे ट्रेनिंग द्यायचं होतं ते सोपं झालं आणि कंट्रोल करणं पण सोपं झालं की प्रोसेसनुसारच तुम्ही काम करा. आम्ही प्रोसेसवरतीच लक्ष देतो, कारण प्रोसेस चुकली तर चहाची टेस्ट चुकणार आहे. त्यामुळं प्रोसेसवरती लक्ष दिल्याच्या नंतर जी आम्हाला टेस्ट अपेक्षित आहे ती एकसारखी सगळीकडे अवेलेबल होती. हो. आणि आपण जर येवले अमृततुल्यच्या स्टोअरमध्ये गेलो किंवा आउटलेटमध्ये गेलो तर तिथे एक विशिष्ट स्ट्रक्चर फॉलो केलं जातं. म्हणजे तिथं तुमचं ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर असतं, तुमचे नियम असतात, परत टीव्ही असतो त्यावर तुमचे वेगवेगळे प्रोडक्ट्स किंवा कस्टमर फीडबॅक्स रिव्ह्यू होतात. आणि अगदी मला ते सगळ्यात जास्त गोष्ट कुठली आवडली की मॅकडॉनल्डच्या बाहेर आपण मॅस्कॉट पाहिजे किंवा ते स्टॅच्यू सारखं एक त्यांचं आहे, तर तुम्ही येवलेचं एक किटली धरून एक मॅस्कॉट तयार केलं. तर हे सगळं तुम्हाला कसं सुचलं? मुळात मी ज्यावेळेला मगाशी बोलताना मी तुम्हाला सांगितलं की बाहेरील ब्रँड जे आहेत जे भारतामध्ये आले, मॅकडॉनल्ड्स असेल, डॉमिनोज असेल, मग मॅकडॉनल्ड्सला मी लहानपणापासून पाहतोय की एक मॅकडॉनल्डच्या बाहेर गेल्यावर एक छानसा पुतळा आहे, लोक त्याच्याबरोबर सेल्फी काढतात. म्हटलं जर काहीतरी क्रिएटिव्ह जर असेल तर आपल्या दुकानाच्या बाहेर जर मॅस्कॉट असेल तर लोकही आपल्याही मॅस्कॉटचा फोटो वगैरे काढतील. आणि ती एक क्रिएटिव्हिटी की बाबा दुकानाच्या बाहेर येवलेंचं दुकान कसं ओळखायचं, तर हा एक मॅस्कॉट आहे, हे म्हणजे येवलेंचं दुकान. उद्या भरपूर अमृततुल्य येतील
कारण एक कन्सेप्ट मार्केटमध्ये आल्याच्या नंतर बाकी त्याला कॉपी करणारे भरपूर लोक असतात. कन्सेप्ट कॉपी केली तरी एक आपल्या बिझनेसची ओळख म्हणजे आपला मॅस्कॉट असू शकतो. त्या अनुषंगाने आम्ही मॅस्कॉट डेव्हलप केला. मॅस्कॉट ज्या वेळेला डेव्हलप करायचा होता म्हटलं मॅस्कॉट घ्यायचा कुणाचा, म्हणजे मॅकडॉनल्ड्सनी घेतला तर ते रोनाल्डो, ते त्याला त्यांनी प्रमोट केलं. म्हटलं आता आपण मॅस्कॉट कुणाचा घ्यायचा. मग विचार केला, वडील तर गेले, मग जे आमचे चुलते म्हणजे अण्णा आहेत आणि अण्णांनी पण चहाचा व्यवसाय केलाय. मग आम्ही म्हटलं की अण्णांचाच मॅस्कॉट बनवायचा. ओके. हा, मग आम्ही विचार केला आणि अण्णांचा फोटो आर्टिस्टला दिला. आर्टिस्ट म्हणला जसा तसा फोटो नको घ्यायला, याच्यात काहीतरी आपण क्रिएटिव्हिटी करू की जेणेकरून तो एकदम माणूसही नाही वाटला पाहिजे आणि एकदम कार्टुनिस्ट पण नाही वाटला पाहिजे, पण एक लोकांना अट्रॅक्ट करायला असं आपण बनवू. म्हटलं ठीक आहे, तुम्हाला जसं वाटतं तसं बनवू. मग ज्या वेळेला त्यांनी तो बनवला आम्हाला खूप आवडला आणि आज तेच मॅस्कॉट म्हणजे आमच्या अण्णा आणि तीच आमच्या येवले अमृततुल्यची ओळख. हे आज कळलं मला तुमच्याकडून. खूप छान आहे सर ते. आणि येवले अमृततुल्यचं बोर्ड असतो त्या खाली एक वाक्य असतं, येवले चहा एकदा पिऊन. हा, तर हे टॅगलाईन किंवा हे ब्रीद वाक्य तुम्हाला कसं सुचलं? मुळात ज्या वेळेला मी बिझनेस कोचिंगचा ज्या वेळेला क्लास केला त्याच्यामध्ये मार्केटिंग, ब्रँडिंग ज्या वेळेला ह्या गोष्टी मी सगळ्या विचारात घेतल्या, त्यावेळेला मार्केटिंग आणि ब्रँडिंग ही सगळी सायकोलॉजीवरती चालते. हे मला लक्षात आलं की म्हणजे पिक्चर पण महत्वाचा आहे आणि त्याचबरोबर आपण काय लिहितो हे फार महत्वाचं आहे. बरं, एक बोर्ड आपण बनवतो, त्या बोर्डला जवळजवळ आपण 50,000 रुपये खर्च करतो आणि त्याच्यावर फक्त नाव टाकले येवले अमृततुल्य, पण एक बोर्ड सुद्धा तुमचं मार्केटिंगचं काम करू शकतो. मग त्याच्या खाली जर आपण एखादी टॅगलाईन टाकली, एखादा स्लोगन आपण लिहितो, कुठंतरी पॅम्पलेटमध्ये टाकतो किंवा होर्डिंगला टाकतो, पण मग होर्डिंग कधीतरी निघून जाते किंवा पॅम्पलेट निघून जातो, बोर्ड तर आपण कधीच काढत नाही. पण त्या बोर्डचं जर आपल्याला प्रॉपर युटिलायझेशन करायचं असेल, कारण आपण एवढी इन्व्हेस्टमेंट त्याच्यामध्ये केली, तर मग त्याला काहीतरी कॅची लाईन पाहिजे. आता कॅची लाईनमध्ये मग विचार केला की मग लाईन कशी पाहिजे. तर म्हणलं आमचा चहा खूप भारी आहे असं जर म्हणलं तर लोक काय विचार करतील. परत आली सायकोलॉजी, मग लोक म्हणतील चहा भारी आहे तर भारी आहे, मग काय त्याच्यात काय. बघ, त्याच्यामध्ये कॉल टू ॲक्शन असायला पाहिजे, इमोशन्स असायला पाहिजेत. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपल्या नावाचा वारंवार उच्चार झाला पाहिजे. मग आम्ही ते नाव पुढे घेतलं आणि मग त्याच्यात कॉल टू ॲक्शन दिला. मग प्रत्येकाला एखादे म्हणजे आपण कसं म्हणतो की येवले चहा एकदा पिऊन तर पहा, म्हणजे तुम्ही रस्त्याने निघालाय आणि तुम्ही ऑलरेडी घरी जेवून आलाय आणि तुम्हाला येवलेचा बोर्ड वाटतो आणि तुम्ही पहिल्यांदा तुम्ही बोर्ड पाहिलाय आणि टॅगलाईन वाचता येवले चहा एकदा पिऊन तर पहा, तर तुमच्या माइंड एकदा प्यायला काय हरकत आहे. बरोबर, म्हणजे ते कुठंतरी कॉल टू ॲक्शन करायला भाग पाडतं, हुक क्रिएट करतं. मग ती गोष्ट जी आहे ती लाईन काढायला मला कमीत कमी 15-20 दिवस गेले होते. वेगवेगळ्या लाईन काढून मग ती लाईन फायनल केली आणि ती एक चांगली हिट झाली. हा, आणि तुम्ही बिझनेस कोचिंग केलं तर बिझनेस कोचिंगचा खरोखरच व्यवसायासाठी फायदा होतो का? 100%. कारण एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रॅक्टिकल नॉलेज आणि थेरॅटिकल नॉलेज. थेरॅटिकल नॉलेज जे आपण पुस्तकी ज्ञान आपण ज्याला म्हणतो, तर पुस्तकी ज्ञान आपल्याला असतं. प्रॅक्टिकल नॉलेज ज्यावेळेला आपण काम करतो त्यावेळेला असतं. पुस्तकामध्ये जे आपल्याला सांगितलं जातं, शिकवलं जातं, त्याही पलीकडे जाऊन आपल्याला बिझनेस कोचिंगमध्ये शिकवलं जातं. बिझनेस कोचिंगमध्ये मेन तर तुम्हाला बिझनेस कसा करायचा, कसा केला पाहिजे, त्याचे गोल कसे आखायचे, प्लॅनिंग कसं करायला पाहिजे, SOP काय असतात, प्रोसेस कसे असतात, मॅनपॉवर कशी हँडलिंग करायची, हायरिंग कुठून करायची, त्यांना कसं टिकून ठेवायचं, त्याच्यानंतर चेन आउटलेट कसे तयार करायचे, फायनान्स कसा उभा करायचा, या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत तुम्हाला बिझनेस कोचिंगमध्ये शिकवलं जातं. मग आता बिझनेस कोचिंग आपण कोणती घेतोय त्याच्यावर पण अवलंबून आहे. बरोबर, वेगवेगळ्या प्रकारच्या बिझनेस कोचिंग तुम्ही एकाच ठिकाणी जर तुम्हाला पूर्ण व्यवसायाचं नॉलेज मिळत असेल, अशा ठिकाणी बिझनेस कोचिंग आम्ही केल्याच्या नंतर, तसंही असंच फ्री कुठं जर असेल सेमिनार तर आम्ही त्यावेळेला ते जायचो, फ्रीमध्ये जाऊन बसायचं. काही नाही तर ज्ञान तर मिळतंय ना, पुढं आपण कंटिन्यू करू अगर नाही करू, कारण एक फ्री तर सेमिनार डेमो कोणी पण देत असतं प्रत्येकाचा. मग असंच आम्ही वेगवेगळे करायचो, त्याच्यातून एक आम्हाला आवडलं आणि त्याच्यात आम्ही ते पुढं कंटिन्यू केलं आणि त्याचं नॉलेज घेतलं आणि एवढं मोठं आम्ही बिझनेस, त्याचा बेनिफिट तुम्हाला निश्चितच झाला. 2017 मध्ये तुम्ही व्यवसाय सुरू केला, त्यानंतर 20-21 या दरम्यान कोविड आला आणि सगळं बंद पडलं, ठप्प पडलं, तर याचा तुम्हाला काही फटका बसला का व्यवसायाला? 100%. म्हणजे आम्हाला बसण्यापेक्षा म्हणायचं तर पूर्ण जगभरामध्ये शॉप बंद झाले, हा प्रत्येकालाच फटका बसला. अडचण प्रत्येकावरती आलेली आहे. मग आपल्या
जे बिझनेस पार्टनर आहेत म्हणजे आमच्या फ्रँचायझीधारक यांच्यावरती पण अडचण आलेली आहे. मग त्यांना कुठंतरी धीर देण्यासाठी आम्ही त्यावेळेला मग जे आमचा 5 वर्षाचा करार होता त्याच्यामध्ये आम्ही 1 वर्ष एक्सटेंड दिलं होतं त्यांना, म्हणजे 1 वर्ष वाढवून दिलं होतं. म्हणजे जे त्यावेळेला जवळजवळ 250 आमच्या फ्रँचायझी होत्या, जवळजवळ आम्ही 1 ते 1.5 कोटीपर्यंत आम्ही त्यांना ते एक्सटेंड करून दिलं होतं त्यावेळेला. ओके, मग तसं तुम्ही ते कोप अप केलं किंवा भरून काढलं. येस. आणि एक गोष्ट सर मी पाहतोय की आता मी समजा चिंचवडला राहतोय, तर चिंचवडचं साने चौकला एक फ्रँचायझी होती, त्रिवेणी नगरला एक होती, थर्मॅक्स चौकात होती, तर ती कुठेतरी आता क्लोज झाली. तर याच्या मागचं कारण काय आहे? कोणताही व्यवसाय करत असताना आहे ना, फक्त मला पैसा कमवायच्या उद्देशाने फ्रँचायझी ज्यावेळेला एखादा व्यक्ती घेतो की मी टाकली मला फ्रँचायझी, त्याचंही काहीतरी आद्य कर्तव्य असतं. एकदा आपण ओपन केल्याच्या नंतर ग्राहकाला सर्व्हिस, क्वालिटी आणि क्लीननेस ह्या 3 गोष्टी द्यायच्या असतात. बाकीच्या गोष्टी तर नावावरती तुमच्याकडे कस्टमर येणार आहे, ती सर्व्हिस द्यायला कुठंतरी ते लोक ते सर्व्हिस देण्यामध्ये ते कमी पडले. आणि कुठंतरी एक असतं ना की नाही आपण आता एका ब्रँडची फ्रँचायझी घेतोय म्हटल्यावरती आपल्याला पहिल्या दिवसापासूनच प्रॉफिट होईल किंवा पैसे होतील, आणि मग ते व्यवसायाकडे तेवढं लक्ष देत नाहीत. म्हणजे कुठंतरी जो व्यवसाय चालवतो त्याची ती एक आपण म्हणू ना की कमकुवत बाजू असते. मग त्याच्यानंतर आम्ही बऱ्याच गोष्टी ज्यावेळेला फ्रँचायझी देतो त्यावेळेला आम्ही आता अजून त्याच्यामध्ये इम्प्रूव्ह केली की ज्याला गरजच आहे, गरज ओळखूनच मग फ्रँचायझी द्यायला आम्ही सुरुवात केली. आणि तसं एक आम्ही पाहिलं तर मॅकडॉनल्ड्स, डॉमिनोज याही मोठ्या मोठ्या ज्या काही ब्रँडच्या फ्रँचायझी आहेत त्या 10% तर फ्रँचायझी बंद पडतात. मग तशा आमच्या सुद्धा 10% मध्ये आहेत. मग ते व्यवसायामध्ये तो रेशो राहतोच. म्हणजे आपण अमृततुल्यचं जरी दुकान चालू केलं तरी 30 दिवस आपल्याला काही सेम व्यवसाय नाही होत. तसंच आम्ही 550 जरी फ्रँचायझी असल्या तरी 550 सगळ्याच कंटिन्यू करतील असं नाही. त्याच्यातल्या 10% अशा आहेत की ज्या बंदही पडू शकतात. येस, म्हणजे जो व्यक्ती फ्रँचायझी घेतोय त्याची मानसिकता पण बघणं गरजेचं आहे व्यवसाय करताना. येस. आणि आता तुम्ही महाराष्ट्रात तर पूर्ण एक्सपांड केलेलं आहे, तुम्ही अगदी प्रत्येक शहरात पोहोचलेला आहात. तर महाराष्ट्राच्या बाहेर एक्सपान्शन करताना तुमचा अनुभव कसा होता? महाराष्ट्राच्या बाहेर म्हणजे आपण म्हणतो ना की एक ब्रँड महाराष्ट्राचा ज्यावेळेला आम्ही MP मध्ये ज्यावेळेला सुरुवात केली, म्हणजे जो रिस्पॉन्स आम्हाला महाराष्ट्रामध्ये मिळाला तोच रिस्पॉन्स आम्हाला MP मध्ये मिळाला. म्हणजे आणि कारण आपले काही मराठी लोक सुद्धा तिथं आहेत, मग तो एक अनुभव खूप वेगळा होता की अरे यार आपण ज्यावेळेला महाराष्ट्रात होतो आपल्या इकडची तर लोक आपल्याला लाईकच करतायत म्हणजे आपल्या ब्रँडला, पण बाहेर गेल्याच्या नंतर ज्यांना माहीत नाही आहे पण एक महाराष्ट्राचा ब्रँड आहे, फेमस आहे आणि खूप छान, म्हणजे ज्यावेळेला त्यांनी ते ॲप्रिशिएट करून दुकानामध्ये आले, चहा पिले, कौतुक केलं आणि त्यांच्या भरोश्यावरती पण तिकडं ज्या आमच्या फ्रँचायझी वाढल्या, म्हणजे तो एक खूप प्राऊड फील होतं की आपण बाहेर जाऊन पण या पद्धतीने आपण एक्सपान्शन करू शकतो. मग ही ताकद आपल्या ग्राहकामध्ये आहे. आणि मग ती जाणीव झाल्याच्या नंतर मग खूप आनंद वाटतो की यार ठीक आहे अजून आपल्याला स्कोप आहे, जिथं जिथं जाईल तिथं लोकांच्या आपण मनामध्ये राज्य करतोय, हे फार मोठी गोष्ट आहे. येस. आणि आता तुम्ही 32 वेगवेगळे व्यवसाय केले, हा तुमचा 33वा व्यवसाय आहे. तर ज्यांना व्यवसाय सुरू करायचा आहे किंवा ज्यांच्याकडे आयडिया आहे तर त्यांना ती इम्प्लिमेंट करायची आहे किंवा प्रॅक्टिकली करायची आहे, अशांना तुम्ही काय सल्ला द्याल? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की व्यवसाय ज्यांना करायचा आहे, काकाने केला, मामाने केला, मावशीने केला, भावानी केला म्हणून व्यवसाय करायला जायला नाही पाहिजे. दुसरी गोष्ट, पैसा बघून व्यवसाय करायचा नाही की अरे येवलेंनी हॉटेल काढले चहाचे, मग आपणही चहाचे हॉटेल काढू, आपल्यालाही पैसा मिळेल. बिलकुल नाही. सगळ्यात पहिलं तर आपण पाहिलं पाहिजे की माझं पॅशन कशामध्ये, माझी आवड कशामध्ये. मला जर माझी आवड कळली ना, आवडीनुसार मी जर माझा व्यवसाय निवडला, कारण 32 व्यवसाय केल्याच्या नंतर आम्ही तेच केलं ना, जे 1983 साली चहा विकायचो, 2000 मध्ये आम्ही स्वतः विकायला लागलो आणि आजही चहा विकतोय. पण जे 32 व्यवसाय केले ते कुठे आहेत? ते तर नाही आहेत. मग आज आमच्यापाशी काय राहिली तर आवड, आमचं जे पॅशन आहे ते. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही तुमचं पॅशन आहे त्या व्यवसायामध्ये तुम्ही उतरता त्यावेळेला तुम्हाला पैसा नाही मिळाला तरी चालेल, पण तो व्यवसाय करताना आनंद मिळत असतो. आणि आनंदासाठी माणसाने व्यवसाय केला पाहिजे, ना की पैसा बघून. मी गॅरंटेड सांगतो, जो व्यक्ती पैसा बघून व्यवसाय करेल तो 100% पैकी 99% चान्सेस असतात की तो फेल होईल.
पण पॅशन बघून व्यवसाय माणसांनी केला पाहिजे. म्हणजे आपली पॅशन ओळखली पाहिजे. आपली पॅशन आपल्याला कळली की हा मला ह्याच्यामध्ये आवड आहे. मग आवड जरी असली तरी तुम्हाला व्यवसायाचं नॉलेज नाही, मग तुम्हाला व्यवसायाचं नॉलेज घ्यायचं आहे की बाबा मला जर एखादा कंस्ट्रक्शनचा व्यवसाय आवडतोय तर मी सुरुवातीला कंस्ट्रक्शनच्या ऑफिसमध्ये कामाला लागलं पाहिजे. हा व्यवसाय कसा चालतो, कशा पद्धतीने आहे, किंवा त्या रिलेटेड कोणते कोर्सेस असतील तर ते मी केले पाहिजेत. त्याच रिलेटेड मी बुक वाचले पाहिजेत. त्याच रिलेटेड मी यूट्यूबला व्हिडिओ पाहिले पाहिजेत. कंस्ट्रक्शन रिलेटेड मी नॉलेज गेन केलं पाहिजे. वर्ष 2 वर्ष तिथं काम केल्याच्या नंतरच मग मी माझ्या व्यवसायाची सुरुवात केली पाहिजे, ती पण हळूहळू. हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, तुमच्याकडे एक चांगली आयडिया असू देत, चांगलं आहे, पण तुम्हाला आयडिया आहे, बिझनेस नॉलेज आहे, सगळं आहे. आता ही दुसरी गोष्ट सांगतो. एक सांगितली की तुम्हाला आवड आहे पण व्यवसायाबद्दल माहीत नाही आहे, तर पहिलं व्यवसायाची माहिती करून घ्या. आता तुमच्याकडे चांगली आयडिया आहे, बिझनेसबद्दल माहिती आहे, नॉलेज आहे, आणि याला मी खूप लांब घेऊन जाऊ शकतो, पण तुमच्याकडे पैसे नाहीत, तर बिझनेस करायला पैशाची गरज लागत नाही. बिझनेस करायला एक चांगल्या आयडियाची गरज लागते. मी मगाशी बोलताना तेच सांगितलं. आम्ही हा एकमेव व्यवसाय असा आहे की ज्याच्यामध्ये आम्ही बिनभांडवली केलं. म्हणजे आमच्याकडे चांगली आयडिया होती आणि त्या आयडियावरती आम्ही हा बिझनेस जनरेट केला. आज आमच्या कंपनीचा टर्नओव्हर 50 कोटीचा आहे. एका चहाचा टर्नओव्हर 50 कोटीवर जाऊ शकतो. यासाठी आम्ही काही भांडवल लावलं नाही सुरुवातीला तेवढं. मग तसंच जर तुमच्याकडे आयडिया आहे पण भांडवल नाही आहे, तर तुमची आयडिया आणि त्याला भांडवल जर जास्त लागत असेल तर तुम्ही अशा एखाद्या पार्टनरला सांगू शकता जो इन्व्हेस्ट करायला रेडी आहे. आज मार्केटमध्ये असे भरपूर लोक आहेत जे तुमच्या आयडियावरती पैसे लावतील. चांगली आयडिया असतील तर नक्की त्याच्यावरती पैसे लावले जातील. किंवा जर कमी भांडवल लागत असेल तर मग कमी भांडवल कुठून उभं करायचं. मी जर एखाद्या मित्राला मला व्यवसाय करण्यासाठी 1 लाख लागत असतील तर मी 1 लाख रुपये त्याच्याकडनं घेऊन त्याला गरीब करण्यापेक्षा मी 10 मित्रांकडनं 10,000 रुपये घेईल. 10,000 रुपयाचं त्यालाही तेवढे टेन्शन येणार नाही आणि माझा व्यवसाय मी सुरळीत करील. मला ज्या वेळेला प्रॉफिट होईल त्यावेळेला 10 जणांना मी देऊन टाकेल. अशाही पद्धतीने आपण व्यवसायाची सुरुवात करू शकतो. म्हणजे तुमच्याकडे चांगली आयडिया असेल तरी तुम्हाला काही अडचण नाही. फक्त विचार करायचा आहे की मला इन्व्हेस्टर कुठून मिळेल. आणि तुम्हाला जर बिझनेसचं नॉलेज नसेल तर सगळ्यात पहिलं बिझनेसचं नॉलेज घ्या. बिझनेस कोचिंग क्लास करा. जर तुम्ही अभ्यास करून व्यवसायामध्ये उतरला तर मी गॅरंटेड सांगतो की 100% पैकी 99% चान्सेस आहेत की तुम्ही बिझनेसमध्ये फेल होणार नाही. 1% ते पण आपल्या विकृत मानसिकतेमुळे जर आपण व्यवसायात आलोय आणि व्यवसाय करायचं सोडून बाकीचंच काहीतरी उद्योग करत बसलोय तर त्याच वेळेला फेल होसा. येस. आणि व्यवसायात मार्केटिंग आणि ब्रँडिंगचं किती महत्त्व आहे. आता असं कोणी विचार केला नव्हता कधी की एका चहाच्या दुकानाचं किंवा आउटलेटचं कोण जाहिरात करेल, परंतु तुम्ही ते केलं. म्हणजे अगदी ओपनिंग पासून ग्रँड कार्यक्रम घेणे किंवा ब्रँडिंगसाठी विविध गोष्टी तुम्ही केल्यात. तर किती महत्त्वाचं आहे सर मार्केटिंग आणि ब्रँडिंग. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्या शरीरात जसा आत्मा आहे आणि म्हणतो की आपण आत्मा म्हणजे हृदय जर बंद पडलं तर डेड बॉडी शिल्लक राहते. तसं व्यवसायाचा आत्मा म्हणजे मार्केटिंग बंद पडलं. कारण मार्केट कसं असतं की जो दिखता है वही बिकता है, जो नहीं दिखता वो नहीं बिकता. म्हणजे तुम्हाला सतत मार्केटमध्ये काही ना काहीतरी दाखवलं पाहिजे. शुभम खूप चांगला आहे पण त्यांनी लोकांना दाखवलंच नाही की मी किती चांगला आहे. शुभमला कोण ओळखणार आहे. तसंच आहे की एखादा ब्रँड आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे, मग पोहोचवण्यासाठी मार्केटिंगची खूप गरज आहे. म्हणजे ज्यावेळेला आपण दुकान ओपन करतो त्यावेळेला एक मीडियम आहे की ग्राहक तुमच्याकडे येतो, हे एक मीडियम आहे. असे वेगवेगळे 75 मीडियम्स आहेत. म्हणजे पॅम्पलेट टाकले तर त्याच्यामधून ग्राहक वेगळा येणार आहे तुमच्याकडं. होर्डिंग्स लावले तर त्याला बघून घेणारा ग्राहक वेगळा आहे. सोशल मीडियावरती ॲड केली तर वेगळा आहे. मग असे वेगवेगळे जर मीडियमचा यूज केला तर मग तुम्ही विचार केला की तुमच्याकडे ग्राहक किती येईल. म्हणून मार्केटिंग ही करणं फार गरजेची आहे. आज मार्केटिंगमुळं येवले अमृततुल्य इथपर्यंत आले आणि अनेक जे वेगवेगळ्या प्रकारचे ब्रँड आहेत, मग काही रील स्टार आहेत ते सुद्धा स्वतःचं रीलमधून ब्रँडिंगच करतात. बरोबर. म्हणजे व्यवसायासाठी मार्केटिंग आणि ब्रँडिंग फार गरजेची आहे. म्हणजे ते सोडलं नाही पाहिजे. काही वेळेला असं पण होतं, मी पाहिले व्यावसायिक 1 महिना चालू करतात, 2 महिने चालू करतात, नाही रिझल्ट आला तर बंद करतात. मार्केटिंग म्हणजे स्लो पॉइझन आहे. तुम्ही जर आज ती चालू केली तर 2-3 महिन्यांनी रिझल्ट मिळतो. त्याचा रिझल्ट लगेच मिळायला सुरुवात होत नाही. पण ज्या वेळेला रिझल्ट मिळायला लागतो त्यावेळेला पण त्याच्यामध्ये तुमची कन्सिस्टन्सी पाहिजे. दर महिन्याला तुम्ही करत असायला पाहिजे.
ओके. आणि समजा आपण एखादी कॅम्पेन केली किंवा मार्केटिंग चालू केलं, बऱ्याचदा असं होतं की 3 महिने केलं नंतर बंद केलं रिझल्ट, पण हे स्लो पॉयझन आहे. बरोबर तुम्ही बोलले की जे रिझल्ट तुम्हाला लगेच नाही दिसत, पण ते इव्हेंच्युअली ग्रॅज्युअली पुढे दिसतात. आणि मार्केटिंग सोडून लोकांना टिकून कसं ठेवलं पाहिजे आपल्या ऑर्गनायझेशन मध्ये, हा एक मोठा चॅलेंज बनले. कारण की काय झालंय, एखाद्या ऑर्गनायझेशन किंवा एखाद्या व्यवसायात एक माणूस आला आपल्या व्यवसायात काम करायला, तर तो जास्त दिवस टिकत नाही, असे बरेच जण तक्रार करतात. तर तुम्ही या प्रॉब्लेमला कसे सामोरे गेलात? सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, मी सगळा सायकोलॉजिकल गेम आहे की तुम्ही आल्याच्या नंतर तुमच्या डोक्यामध्ये विचार काय, हे जोपर्यंत मी तुमचा गॅप आयडेंटिफाय करणार नाही तोपर्यंत मी तुमच्याबरोबर चांगलं रिलेशन नाही मेंटेन करू शकत. तुम्ही पैसा कमवायच्या उद्देशाने आलाय का खरंच तुमचं ब्रँडवर प्रेम आहे किंवा काय. मग जसजसा व्यक्ती आहे तसं त्याच्याबरोबर ते वागावं लागतं, त्याच पद्धतीने त्याच्याबरोबर रिलेशन मेंटेन करावे लागतात. आणि ज्यावेळेला आपण त्या पद्धतीने रिलेशन मेंटेन करतो, म्हणजे तुम्ही कशासाठी आलेला आहे, कारण प्रत्येक माणूस हा स्वार्थी असतो, प्रत्येकाला काही ना काहीतरी फायदा पाहिजे असतो. मग तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी माझ्यापाशी फायद्यासाठी आलेला आणि तीच गोष्ट जर तुम्हाला मिळाली तर ऑब्विसली तुमचं माझं रिलेशन जे आहे ते चांगलं राहणार आहे आणि विन विन सिच्युएशन मध्ये आपण बरोबर राहू. पण तुम्ही ज्या उद्देशाने आलेला आहे तो उद्देशच माझ्याकडनं पूर्ण नाही झाला तर कदाचित तुमचं माझं जास्त दिवस रिलेशन टिकणार नाही. बरोबर. सर, तुमच्या आतापर्यंततील जीवनातला किंवा प्रवासातला असा एखादा प्रसंग ज्यावेळेस तुम्ही पूर्णपणे खचून गेला होतात, आता असं वाटलं होतं की पुढे काही मार्गच निघणार नाहीत, तर त्या प्रसंगाला तुम्ही कसे सामोरे गेलात आणि त्यातून कसा मार्ग काढलात? 100% ज्यावेळेला येवले अमृततुल्यचं नाव म्हणजे पेपरला बातम्या आल्या, भरपूर काही झालं, त्याच्यानंतर जो एक क्रेज तयार झाली येवलेमध्ये, म्हणजे एखादं मार्केट ज्यावेळेला तुम्हाला वरती घेतं त्याच वेळेला दुसरी काहीतरी एखादी न्यूज येत असते आणि अशीच न्यूज येवलेंच्या बाबतीत आली. मग त्यावेळेला अक्षरशः मला असं वाटलं, संध्याकाळचे एक 10-11 वाजले होते, संपलं आता येवले अमृततुल्य संपलं, सगळ्या गोष्टी संपल्या. कारण माहीतच नाही, वेगवेगळे 32 व्यवसाय केलेत पण ते व्यवसाय एवढे काही मोठे नव्हते, आपण एवढं काही मार्केटमध्ये नव्हतो आणि लोकांनाही माहीत नव्हतं. एक कुठंतरी आपण गल्लीत दुकान टाकायचो किंवा काय, ते आपल्यापुरतं मर्यादित होतं. पण हे ज्यावेळेला आपण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये केलं आहे त्याच्यात बातमी लागल्यात, काय होईल पुढं माहीत नाही. आपण म्हणतो ना की संपलं आता, ही अशी सिच्युएशन आली होती. पण ज्या वेळेला एक 3.5 मिनिटाचा व्हिडिओ बनवायचा होता, आता मी 5-5, 6-7 तास असा मी बोलू शकतो. 3.5 मिनिटाचा व्हिडिओ बनवायला मला जवळजवळ रात्री 12 ते सकाळी 5 वाजले होते, एवढा प्रेशर होता. मग आता प्रेशर सकाळी मग एक व्हिडिओ पोस्ट केला 7 वाजता, 9 वाजता मी 2च तास झोपलो, 9 वाजता उठलं आणि पाहिलं तर त्याला जे कमेंट होत्या, म्हणजे नाण्याच्या 2 बाजू असतात, त्यावेळेला मला कळलं एक चांगली असती आणि एक वाईटही असते. म्हणजे काही लोक तुमच्या बरोबर असतात आणि काही लोक तुमच्या बरोबर नसतात. मग त्यावेळेला आमच्या लक्षात आलं की जी न्यूज मार्केटमध्ये आली पण लोकांनी जो सपोर्ट दिला की आम्ही तुमच्या बरोबर आहे, जो मॉरल सपोर्ट होता ना तो खूप भारी होता. मग अशा सिच्युएशनमध्ये ज्यांनी जी गोष्ट घडून आणली होती किंवा ह्या गोष्टी झाल्या होत्या, तर बरेच लोक म्हणत होते की त्यांच्यावरती काहीतरी तुम्ही करा, ॲक्शन घ्या. पण आम्ही असा विचार केला, चिखलात जर दगड मारला तर चिखल आपल्या अंगावर उडतो. आपण व्यवसाय करण्यासाठी आलेलो, शांत राहा, हेही दिवस जातील, दिवस कुठलेच राहू, किती अडचणी आल्या त्या तरी थोड्या वेळापुरते असतं. थोडा संयम ठेवला की सगळ्या गोष्टी ॲटोमॅटिक निघून जातात. मग आम्ही त्यावेळेला संयम पाळला आणि संयमाने ती गोष्ट हँडल केली. उगीच म्हणलं त्यांनी जर आपल्यावरती काहीतरी बोर्ड दाखवलं, आपण त्यांच्यावर बोर्ड दाखवलं तर ते उद्या आपलं काहीतरी हे करत बसतील. त्यापेक्षा आपण आपल्या व्यवसायावर कॉन्सन्ट्रेशन करा. ज्या गोष्टी झाल्यात त्या आपल्याला माहिती आहेत की काहीच ह्याच्यामध्ये तथ्य नाही आहे, आपण काही तसं केलेलं नाही. मग आपण आपल्या ग्राहकांना सर्व्हिस व्यवस्थित द्या, क्वालिटी व्यवस्थित द्या, जे पाहिजे ते ग्राहकांना द्या आणि पुढं चालत राहा. अशा आयुष्यात भरपूर गोष्टी आल्यात आणि पुढेही येणार आहेत. त्याच्यामुळं अशा गोष्टींकडं दुर्लक्ष करा. जे तुम्ही तुमच्या गोल ठरवला आहे, ज्या ध्येयाकडे तुमची वाटचाल चालू आहे, तिकडचा प्रवास आहे तो कंटिन्यू करा. अशा गोष्टी होतच राहतील. वा, खूप छान. येवले अमृततुल्यला कुठेतरी डिफेम करण्यासाठी तो एक प्रकार घडून आणला असं आपण म्हणू शकतो. येवले अमृततुल्यला म्हणण्यापेक्षा किंवा आपण म्हणतो ना की आपण एखादा व्यवसाय कोणताही करायला गेलो तरी कॉम्पिटिटर जे आहेत कुठंतरी तुम्हाला अडवणूक ही होतीच, कुठं झाली तरी.
मग ही त्या प्रकारची अडवणूक होती. येस. आणि एखादा आनंदाचा प्रसंग आतापर्यंतच्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा प्रसंग म्हणजे वडिलांनी पाहिलेलं जे स्वप्न होतं, वडील नाहीत पण ते आई, मावशी, काका यांच्या डोळ्यासमोर आपण ते पूर्ण करू शकलो. आणि आपण जे म्हणत होतो की बाबा, म्हणजे मी पर्सनली असं स्वतःला म्हणायचो की अरे वडिलांचं जे काही वडिलांनी की इच्छा व्यक्त केलेली आहे की आपल्या नावाने ब्रँड असायला पाहिजे, आणि एक ब्रँड नाव रूपाला ज्यावेळेला आपण आलो आणि ज्यावेळेला पुरस्कार देताना आपली आई, काका, मावशी स्टेज समोर बसलेले, त्यापेक्षा वेगळा काय आनंद असू शकतो. बरोबर. खूप छान. आणि आता मी तुम्हाला काही रॅपिड फायर क्वेश्चन्स विचारणार आहेत, त्याचं तुम्हाला अगदी शॉर्ट मध्ये उत्तर द्यायचंय. आता येवले अमृततुल्य महाराष्ट्रामध्ये तर आहेच, महाराष्ट्राबाहेर पण एक्सपान्शन करते, पण जर भारताच्या बाहेर एक्सपान्शन करायचे तुमचे प्लॅन्स असतील तर तुम्ही कुठल्या कंट्रीमध्ये पहिले जाल? दुबई. ओके. चहा व्यवसायामध्ये असे एक बदल तुम्हाला घडून आणायचा असेल तर तो बदल कुठला असेल? जो आता हेल्थ कॉन्शियसकडे लोक वळत आहेत, तर त्याच्यावरती आम्हाला आता काम करायचं. ओके. आणि तुम्ही आतापर्यंत 32 व्यवसाय केलेले आहेत, तर पहिला जो व्यवसाय केला तर आज जो 33वा व्यवसाय तुम्ही करत आहात, तर त्यात असा कुठला कॉमन रूल होता जो तुम्ही आज पण फॉलो करताय आणि इथून पुढे पण फॉलो कराल? त्याच्यामध्ये एकच रूल होता की सातत्य. कोणती पण गोष्ट करायची, सातत्य ठेवायचं, सोडून नाही द्यायची. ओके. आणि एखादा येवलेचं नवीन येणारं प्रोडक्ट, त्याचे काही हिंट्स वगैरे? नवीन येणारे आमचे 2 मॉडेल आहेत, ज्याच्यामध्ये एक येवले टी कॅफे आणि एक हायवेचं येवले फूड मॉल आहे. येवले फूड मॉल. ओके. आणि जर या व्यवसायात नसता आज, म्हणजे हा व्यवसाय पण फेल झाला असता असं आपण म्हणतो, तर मग पुढे काय केलं असतं? पुढे अजून एक व्यवसाय केला. क्या बात आहे सर, खूप छान. अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही अगदी मोकळ्यापणाने आणि एकदम सोप्या भाषेत आम्हाला आणि आमच्या प्रेक्षकांना दिलीत, आणि वेळात वेळ काढून या पॉडकास्टसाठी उपस्थित राहिला. या पॉडकास्टच्या माध्यमातून निश्चितच अनेक लोकांना नवीन काही ना काही शिकायला मिळेल आणि त्यांच्या आयुष्यात आणि व्यावसायिक जीवनात नक्कीच प्रगती होईल. पुन्हा एकदा सर तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच.